हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी बनवणार आहे चटपटीत पापड। तर व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे। इथे बघा मी शिजवलेले चणे घेतलेत, याला मी नमक वगैरे टाकून शिजवून घेतले। त्यानंतर इथे बारीक शेव घेतली आहे, कांदा घेतला आहे, कोथिंबीर, अर्धी हिरवी मिरची आणि टोमॅटो। तुम्ही हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार टाकू शकता। इथे मी चाट मसाला घेतला आहे, गरम मसाला, नमक आणि लाल तिखट। तर चला चटपटीत पापड बनवूया। इथे मी उडीद पापड घेतला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो तुम्हाला आवडेल तो पापड घेऊ शकता। तर हे इन्ग्रेडियंट तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला कॉर्न वगैरे टाकायचे असतील तर तेही तुम्ही टाकू शकता। तर चला आधी आपण पापड मस्त तळून घेऊया। तळल्यानंतर आपल्याला हा पापड तुमच्या आकाराचा म्हणजे तुम्हाला जसा आकार हवा आहे तसा आकार करून घ्यायचा आहे। थोडे चटके लागतात, आकार नाही दिला तरी तुम्ही हा पापड बनवू शकता, म्हणजे वरतून सर्व हे इन्ग्रेडियंट टाकू शकता। तर चला एक एक करून मी हा पापड तळून घेते। साईडला मी फोल्ड करते पापड, त्यामुळे थोडंसं एक एक पापड टाकायला उशीर होतोय। तर हा दुसरा पापड मी तळून घेते आणि तुम्हाला आकारही दाखवते की कसा मी बनवला आहे एक पापड। तर इथे बघा मी असा आईस्क्रीमचा रोल असतो तसा हा आकार बनवून घेतला आहे। याच्यामध्ये ते मी सर्व साहित्य भरणार आहे चाटसारखं। तर चला आता हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे अर्धा चमचा लाल तिखट टाकते मी आणि त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा थोडंसंच टाकायचं गरम मसाला। त्यानंतर नमक थोडंसंच टाकायचं कारण चाट मसाला हा चटपटीत असतो, नंतर खारट होणार जास्त। हे बघा चाट मसाला टाकायचा आपल्याला, चाट मसालाही जास्त नाही टाकायचा आहे, थोडासाच टाकायचा आहे। हे बघा इथे मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने प्रमाण दाखवते। तर इथे बघा एवढा आपल्याला पुरेसा होईल। तर आता हे सर्व इन्ग्रेडियंट आपल्याला एकजीव करून घ्यायचे। तर इथे बघा मी हे सर्व साहित्य आता पापडात भरते। हा पापड आपण एका आईस्क्रीमच्या कोनसारखा केला आहे। तर बघा असं भरायचं आहे आणि त्यावर आता मी शेवई टाकते। हा पापड एकदम आपण भेळ खातो ना, चना वगैरे भेळ तसंच लागतो चटपटीतसा। तर बघा वरती तुम्हाला आवडते ते व्हेजिटेबल टाकू शकता, एकदम मस्त झालं आहे। तर इथे बघा अशी पद्धतीने मी रोल केला आहे। तुम्ही चपातीसारखाही करू शकता आणि त्यावर पसरवून देऊ शकता सगळं साहित्य। तर बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि आपण असं छोट्या भुकेसाठी हा पापड तयार करू शकतो, छोटीशी भूक लागली तर, आणि खायलाही टेस्टी लागतो। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हेल्दी राहा, काळजी घ्या। ओके, बाय बाय।